तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे PKMM ब्लॉगमध्ये। भरपूर दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय, माफ करा। यानंतर आपली व्हिडिओ रेग्युलर जर्नी नुसार आपण व्हिडिओ टाकत जाऊ। आजचा हे व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आपली किया कॅरेन्स याला 1 वर्ष होऊन पूर्ण झाले आणि आपल्या टायरची कंडिशन खूप खराब झाली। तर आपण आज खामगाव मार्केटमध्ये आलोय, जिथे जेणेकरून आपल्याला टायर चांगले बसवायला मिळतील आणि आपल्याला जर्नीमध्ये कुठलाही त्रास होणार नाही, या पद्धतीने आपण टायर बसवणार आहोत। आता आपण खामगाव बायपास घेतलाय, जो की अकोला बायपासला टच होतो। तिथे एक मोठी शॉप आहे टायरची। आपण वारंवार बघत होतो, पण असं वाटलं नव्हतं की कधी येऊ आपण या शॉपला, पण आज योग आलाच की आपण त्या शॉपला जाऊन व्हिजिट करणार आहोत। शॉपला जाऊन बघू कसे भेटतात, काय रेट भेटतात, तुम्हाला कळवतो व्हिडिओ। किया शोरूम खामगाव, जो की एकदम अकोला बायपास जवळ आहे। आपण अकोला बायपासला पोहोचलोय। इथून लेफ्ट साईडला खामगाव बस स्टॉप किंवा खामगाव शहरासाठी रस्ता जातो आणि आपल्याला इथून राईट साईडला जायचं आहे, जो की खामगाव नागपूर आपल्याला मुंबई आग्रा एक नॅशनल हायवेवरती सोडतो। या बायपासपासून तर पुढं उड्डाणपूलपर्यंत सगळ्या कार मॉडिफाय, ट्रक मॉडिफाय, टायर्स रिपेअरिंगचे भरपूर संख्यामध्ये आपल्याला शॉप बघायला मिळतील। शॉपवरती हा जो समोर आपल्याला हायवे दिसतोय, हा आग्रा मुंबई एक नॅशनल हायवे आहे आणि या बाजूला योकोहामा। अच्छा, इथे आपल्याला योकोहामा, C8, JK टायर, MRF सगळ्या कंपनीचे आपल्याला टायर बघायला मिळतील। बघू आपण आता गाडी आतमध्ये जाते का, आपण गाडी आत टाकून बघूया। गेली तर पाहिजेत। इथे बॅटरी वगैरेचं असं काहीतरी नवीन शॉप पण होतं। तर टायर शोरूममध्ये आपण टायर घेतले, योकोहामा अर्थ1 205 65 15। आपले किया कॅरेन्स टायर रिपेअरसाठी आपले टायर बसून झालेत। याचा खर्च मी व्हिडिओमध्ये पुढं सांगतो, पण आता सध्या मी ड्राईव्ह करतोय, तर एक जे जुने टायर होते त्याची फिलिंग आणि या टायरची फिलिंग थोडीशी मजा येते गाडी ड्राईव्ह करायला। त्याच्यामध्ये हँडलिंग स्मूथ झाली, ब्रेकिंग पण इनहॅन्स झाले। त्याच्यानंतर आता स्पीड ब्रेकर येते, आपण ट्राय करू। स्पीड ब्रेकरवरती गाडीची कंडिशन एकदम स्मूथ, एकदम स्मूथ, नो बम, एकदम पुढची जर्नी दाखवणारच आहे आम्ही, जी की असणार आहे सिक्रेट आहे सध्या, ते कळू तुम्हाला। एक पुढं 8 दिवसानंतर आपली जर्नी स्टार्ट होणार आहे, त्या जर्नीचाही व्हिडिओ यूट्यूबवरती आपल्याला लवकर। फायनली आपले टायर बसून झालेत। आपण योकोहामाचे टायर बसवले, जे की आपल्याला अदर यूट्यूब चॅनलवरून कळाले की टायर चांगले आहेत आणि ड्युरेबल आहेत। तर आपल्याला टायर पडलेत सगळे 29,200 रुपयाला आणि 1200 रुपये अलाइनमेंट वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे 30,000 रुपयाला आपल्याला टायर नवीन पडले, जे की आपण सेम साईजमध्ये ठेवले। आपल्याला अपग्रेड करायचा विचार होता, परंतु रिम न मिळाल्यामुळे आपण सेम साईजमध्ये आपले टायर बसवले। आता नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या जर्नीचा येईल, तोपर्यंत धन्यवाद।